पाशानं देव बोलिला ना कधी भक्ती सगळे पूजा करणारे मूर्तीलाच पूजायला पंढरपूरला जातात. नामदेव महाराज काय पुरवले नामदेव महाराज स्वतः पुरावा द्यायलेत ना. हा. देव तर भागायला नाही पाहिजे ना. बरोबर. आता तुम्ही दगडाला जर चिर जरी पडली मूर्तीला हम्म. तर तुम्ही त्याचं विसर्जन करताय. बरोबर आहे. देवाचं विसर्जन कधी करणार? धोंडा पाण्याविना नाही देव कोटी. तर तुम्ही जेव्हा तीर्थाला जाता तिथं तुम्हाला धोंडा आणि पाणीच भेटतं ना. ते मुलं लहान असताना हम्म. विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने हम्म. जलसमाधी घेतली. आई वडील गेले त्याच्यानंतर ते समजवायचे. मुक्ताबाई रडायची. हम्म. तरीही तिथल्या ब्राह्मणांनी त्यांचा छळ थांबवला नाही. बुक्का लावू नये बाळा, माळ घालू नये गळा. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं का तुम्ही हे जे माळ घालता, हे जे टिळा लावता, दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करता, तिथून तुम्ही पैसे घेता. तुका म्हणे द्रव्ये घेती देती नरका जात. इनडायरेक्ट तुम्हाला हे म्हणायचंय का की तो सप्ताह नाही केला पाहिजे आणि जो करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजे? नाही घेतल्या पाहिजे. हे कोणी सांगितलं? हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. की त्या ठिकाणी आलेले जे संत मांदी आले त्या ठिकाणी आपल्याला त्या संतांकडून आपल्याला जे ज्ञान मिळणारे, ते नाम मिळणारे, त्या उद्देशाने आपल्याला तीर्थाला न्यायला जायचं. अच्छा, हा. म्हणून वारी करायची. नमस्कार. नमस्कार. आपण वारकरी संप्रदायाशी कसे जुडलात? आम्ही वारकरी संप्रदायाशी असं जोडलो की आमच्या घराण्यातच वारकरी संप्रदाय पूर्वीपासून चालू होता. आमचे आजोबा वडील हे पंढरीची वारी करीत होते, आळंदीची वारी करायची, पैठणची वारी करायची आणि आम्हाला बालपणापासून त्याचा छंद लागल्यामुळे आम्ही मंदिरात जायचो. हरिपाठ, भजन, मी स्वतः मृदंग वाजवत होतो. अरे वा सर, आपण गावातच राहायचो आणि घरासमोरच मंदिर होतं आणि मग लहान असल्यामुळं तसंच खेळायला म्हणून तिथे जायचो आणि मग त्याची आवड निर्माण झाली आणि मग तसंच पुढे आलो. ताई आपण मी पण लहानपणापासून माझे आई वडील वारकरी संप्रदायामध्ये जुडलेले. तर मग छोटी असतानाच मी हरिपाठ वगैरे आई सोबत जायची, म्हणायची. अभंग वगैरे पण म्हणायची. पुन्हा हरिपाठ पण मला येतोय आणि खूप त्याची आवड लागली वारकरी पंथाची मला. वारकरी पंथ म्हटलं की आतूनच भक्ती जागृत होते. हो हो. पण आज मला या भक्ती मार्गामध्ये खूप काही जाणून घ्यायचंय. ते अभंग, ते कीर्तन, ते ऐकल्यानंतर, तो आवाज ऐकल्यानंतर अंगाला शहारे येतात. असं काय गुपित आहे या अभंगांमध्ये? मला कळेल का? एक बहिणाबाईचा अभंग आहे हम्म. की संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवा रचिला पाया उभारिले देवालया. नामातयाचा किंकर तेने रचिला आवार, जनार्दन एकनाथ खाम दिधला भागवत, तुका झाला शे कळस भजन करा सावकास. म्हणजे ह्या अभंगातून बहिणाबाईने सांगितलं आहे की ज्ञानदेव महाराजांनी पाया रचिलेला आहे. म्हणजे परमात्मा ज्ञानदेव महाराजाला भेटलेले अगोदर. नंतर नामदेव महाराज जे होते त्यांना लहानपणापासूनच डायरेक्टली विठ्ठल भेटायचे. त्यांच्या हाताने नैवेद्य सुद्धा खाल्ला, दूध सुद्धा पिलं. म्हणजे नामदेव हा किंकर आहे. आणि जे एकनाथ, जनार्दन एकनाथ जे खांबे, तर हे यांनी वारकरी संप्रदायाची वाटचाल पुढे सुरू ठेवलेली आहे. आणि तुकाराम महाराज तर कळसच आहे. त्यांनी तर एवढा तर गाथा लिहून ठेवलेला आहे. तर त्या गाथ्यात 5000पेक्षा पण अभंग जास्त खूप मोठे लिहून ठेवलेले आहे. आणि तो एक सूक्ष्म वेदच आहे. अरे वा सर, आपला अनुभव काय होता? हा, माझा अनुभव असा आहे की मी ज्यावेळेस संप्रदायामध्ये माझी कथा कीर्तनाला जात असताना मला जशी जशी या कीर्तनाची आणि या ज्ञानाची आवड लागली, तर संत महात्म्यांनी जे नामचिंतन सांगितलं की कलियुगी उद्धार हरीच्या नामे, असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात. तर नामाने या कलियुगामध्ये मोक्ष सांगितलेला आहे. पण ते मोक्ष कसं होईल? त्या संताच्या सहवासात जावं लागेल आपल्याला, त्या तत्वदर्शी संत महात्म्याच्या आपल्याला सहवासात जावं लागेल. आणि तो सहवास पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे, असे एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात. पूर्वीचं पुण्य असल्याशिवाय ते संत भेटू शकत नाही. कारण असा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा की संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजावडी, सुख घडी घडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे नेहमी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. म्हणजे संतांनी जे काय आपल्याला नामसाधना सांगितलेली आहे आणि त्या नामसाधनेने आपल्याला जे काय भगवत प्राप्ती होणार आहे, म्हणजे त्या रामाची प्राप्ती होणार आहे. त्यात तद्वतच ज्ञानेश्वर महाराज सुद्धा असा पुरावा देतात हरिपाठामध्ये की सर्व घटी राम देहा देई एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी.
असं माऊलींनी सुद्धा पुरावा दिलेला आहे. अरे वा. हा. तसंच आता बघितलं की यांनी सांगितलं का संतांनी सांगितलेलं आहे की तो संत आपल्याला मिळाला पाहिजे की जेणेकरून आपल्याला परमेश्वराला प्राप्ती होईल. तसंच आपण जर बघितलं तर ही एक श्रीमद भगवद्गीता आहे. हिच्यामध्ये सुद्धा गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही त्या तत्वदर्शीला संताला शोधा आणि तो तुम्हाला पूर्ण परमेश्वराची सविस्तर माहिती देईल. त्यानंतर आपल्याला त्या पूर्ण परमेश्वराची प्राप्ती होईल. पण मग ती कशासाठी? परमेश्वराची प्राप्ती ही कशासाठी आहे? तर आपल्याला मुळातच भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे. जसं इतर वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याच संतांनी मोक्षासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहे, पण बरोबर तो आपल्याला समजला नाही. बरोबर. मग तो आज जर बघितलं तर श्रीमद भगवद्गीतेमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये संतांनी ते लिहून ठेवलेलं आहे, पण त्याचा उजागर आपल्याला झालेलाच नाहीये. पण सहज वाचण्यात आलं की एक वेळेस असंच गीता घेऊन बसलेलं होतं, त्याच्या असं लक्षात आलंय की आपल्याला जर पूर्ण तत्वदर्शी जसं यांनी सांगितलंय की आपल्याला पूर्ण संत जर मिळाला आणि परिपूर्ण जर आपल्याला ती माहिती जर मिळाली तर आपण नक्कीच पूर्ण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. ज्ञानेश्वर महाराजांची कथा आपण जे ऐकतो त्यामध्ये असं दिसून पडतं की त्यांना खूप कष्ट भोगावे लागले. या भक्ती मार्गामध्ये असं काय आहे? म्हणजे असं आहे की आता जो कोणी माणूस खऱ्याच्या मार्गावर चालतोय हम्म. त्याला त्रास तर होतोय. बरोबर. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजाचे जे वडील आहे हम्म. हे एक परमात्माचा प्रसादच होता, म्हणजे ती परमात्माचीच आत्मा होती. हा. त्यामुळे त्यांना लहानपणापासून खूप छंद होता देवांचा. हम्म. म्हणून ते गुरु धुंडत होते कुठंतरी. हम्म. तर असं करता करता ते काशीला गेले. असं तीर्थ भ्रमण केलं त्यांनी. हम्म. तीर्थ भ्रमण करता करता ते काशीला गेले. काशीला गेल्यामुळं मग त्यांना तिथं रामानंदजी स्वामी हे गुरु केले त्यांनी. हम्म. गुरु केले त्यांनी, नामदीक्षा घेतली रामानंदकडून आणि ते आले. आले त्याच्यानंतर मग ते आळंदीला आले. हम्म. आळंदीला आले तर आळंदीला ते थांबले तिथं एक सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये. हम्म. ते थांबले आळंदीला. मग तिथे जे उमादेवी आणि सिद्धोपंत हम्म. हे एक ब्राह्मण होते. हम्म. तर त्यांना त्यांचा स्वभाव खूप आवडला. हम्म. आवडल्यामुळं मग ते म्हटले की हे खूप ज्ञानी माणूस आहे, यांना आपली कन्या द्यावी. अच्छा. म्हणून रुक्मिणी नाव होतं त्यांचं. हम्म. तर त्या रुक्मिणीचा विवाह त्यांनी विठ्ठलपंताशी केला. अच्छा. विठ्ठलपंताशी विवाह केला. विवाह झाल्यानंतर पर विठ्ठलपंताच्या मनात होतं की मी देवदेवच करीत राहा. बरोबर. हा. म्हणून त्यांनी काय केलं, ते गेले काशीला हम्म. रामानंद स्वामीकडे. हम्म. काशीला गेले तर मग रामानंद स्वामीला म्हटले की मला इथेच अनुष्ठान करायचंय. म्हणून ते तिथंच त्यांनी अनुष्ठानासाठी थांबले. हम्म. थांबले तर मग त्यांनी समजा त्याग केला संसाराचा. अच्छा. त्याग म्हणजे की त्याला कुठेतरी परमात्माची ओढ होती, म्हणून बरोबर. त्यांना वाटलं नामस्मरणच करीत राहा, हम्म. संसारात काय पडलेलं आहे. हम्म. पण परमात्मानं सांगितलेलं आहे संसार करून आपण मोक्ष घेऊ शकतोय. अच्छा. संसार करून सुद्धा मोक्ष घेऊ शकतो. हम्म. पण त्यांना समजा नव्हतं ते क्लिक होत. त्यांना वाटलं नाही नामस्मरण जास्तीत जास्त केलं तर आपला लवकर मोक्ष होईल. पण तसं नाही झालं. मग त्यांनी संन्यास घेतला. हम्म. मग संन्यास घेतला, पण मग इथं रुक्मिणी जी होती हम्म. तर पतीच्या याच्यामध्ये खूप हे झाल्या होत्या त्या, की बरोबर. पती परतत नाहीये, नवीन लग्न झालेलं आहे. पण मग ते रामानंद स्वामी आहे, तर ते स्वामीजी एक दिवस आळंदीला आले. अच्छा. आळंदीला आले. मग रुक्मिणी अशाच सिद्धेश्वराच्या मंदिरात आल्या होत्या. हम्म. त्या पण खूप देवदेव करीत होत्या. हम्म. मग देवदेव करीत असताना त्या मंदिरात आल्या, त्या देवाला वेडे घालू लागल्या. हम्म. मग रामानंद स्वामींनी विचारलं, बेटी म्हणे कोण आहे, काय आहे? हम्म. मग ती म्हणली माझे पती जे आहे म्हणे ते काशीला संन्यास घेतलाय म्हणे त्यांनी, हम्म. आणि मी तर इथं राहते म्हणे आई वडिलांकडे. मग रामानंद स्वामीला खूप दुःख झालं की विठ्ठलपंतांनी काही मला सांगितलं नाही बाबा बरोबर. की संन्यास घेतला, तर मला तर माहिती नाही, त्याचं लग्न पण झालेलं आहे. हम्म. पण मग रामानंदला वाटलं की हे तर खूपच हे आहे. हम्म. म्हणून रामानंदांनी काय केलं की त्यांना आशीर्वाद दिला रुक्मिणीला, हम्म. की तू 4 पुत्र होतील तुला आणि ते जगाचा उद्धार करतील, अच्छा. असा आशीर्वाद दिला. आणि रामानंद चालले गेले. पण रुक्मिणीला वाटलं आता पती नाहीये तर मुलं कशी समजा होणार. हम्म. मग रामानंदी विठ्ठलपंताला सांगितलं की आता तुम्ही घरी परतावे. अच्छा. आता त्यांनी तर संन्यास घेतला होता. बरोबर. मग घरी जायचं म्हटलं तर थोडं टेन्शनच होतं त्यांना. हम्म. मग ते संन्यास घेतल्यामुळं लोकांनी त्यांना संन्यासाची मुलं, हम्म. समजा संन्यास घेतल्याच्या नंतर 12 वर्षानंतर त्यांना 4 मुलं झाली. अच्छा. 4 मुलं झाल्यानंतर हम्म.
तर विठ्ठल पंथाला आणि रुक्मिणीला वाटलं खूपच त्रास वाढायला लागला, आपण मुलांना घेऊन कुठंतरी जावा. हम्म. म्हणून ते थोडे तीर्थभ्रमणासाठी निघाले. हम्म. निघाले तर निघता निघता ते आपले त्र्यंबकेश्वरला गेले. हम्म. त्र्यंबकेश्वरला गेले तर ब्रह्मगिरीवर गेले. नाशिक जवळ. हा, नाशिक जवळच्या हम्म. ब्रह्मगिरी वरती गेले ते. हम्म. वरती गेले तर म्हणजे ते अगोदरच परमात्माचेच आत्मे होते. ते म्हणतात ना, संत येती घरातोची दिवाळी दसरा. बरोबर. तर संत म्हणजे ते ऑलरेडीच परमात्माचे पुण्यात्मे असतात. तर मग परमात्माला जर लीला करायची असली तर परमात्मा कुठून पण करतात. तर मग असेच ते चार मुलं आणि ते 2 जण, असे 6 जण ते वरती ब्रह्मगिरीवर गेल्यानंतर अशी लीला झाली की एक वाघ आला. हो. तर त्या वाघाने एवढी डरकाळी फोडली, तर हे जे 2 आई-वडील आणि हे 3 मुलं हे कुठं गायब झाले, पत्ता नाही लागला. त्याच्यातले एक निवृत्ती दास म्हणून आहे मोठा मुलगा. अच्छा. तर ते डायरेक्टली परमात्माला त्यांना घेऊन गेले. घेऊन गेले तर तिथं गहिनीनाथाची गुफा होती. गहिनीनाथ म्हणजे आपले शंकराचे हे शंकराकडून त्यांना नाममंत्र मिळालेला होता. तर गहिनीनाथाच्या गुफेमध्ये निवृत्तीनाथाला नेलं. अच्छा. आता लीला एक ही परमात्माचीच असू शकते. तर मग गहिनीनाथाच्या गुफेमध्ये जेव्हा गेले तर निवृत्तीनाथाला त्यांनी नाममंत्र दिला. अच्छा. नाममंत्र दिला. त्याच्यानंतर मग निवृत्तीनाथ असे 9-10 दिवसाच्या 12 दिवसाच्या नंतर त्यांना सापडले. अच्छा. सापडले त्याच्यानंतर मग हे सगळे एकत्र झाले आणि निवृत्तीनाथ ते म्हणे, तू कुठे गेला होता? म्हणे, मला परमात्माची प्राप्ती झाली. हो. तर मग निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाला, मुक्ताबाईला आणि सोपान यांना दोघांना पण नामोपदेश दिला. म्हणजे त्यांना पण परमात्मा प्राप्ती झाली. त्याच्यानंतर सगळे गावाकडे आले. अच्छा. पण त्या मुलांना आळंदीतले जे ब्राह्मण लोक आहेत, संन्याशाचे मुलं म्हणून त्याला संबोधू लागले आणि त्यांना स्नान करायला इंद्रायणीमध्ये स्नान बंद केलं, सिद्धेश्वराच्या मंदिरातलं दर्शन बंद केलं. का तर तुम्ही संन्याशाचे मुलं आहेत. मग त्यांनी विचारलं, आम्हाला उपाय सांगा, तुम्ही काय तर आम्हाला उपाय सांगा, याचा स्वीकार तुम्ही कसा करणार? मग त्यांनी सांगितलं की तुम्ही पैठणला जा, पैठणला न्यायपीठ आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला शुद्धीपत्र मिळालं आणि ते जे सांगतील ते तुम्हाला ती आज्ञा पालन करावं लागेल. तर त्यावेळेस रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत हे दोघे गेले आणि तिथे गेल्याच नंतर त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही कसे काय आले इकडे? ब्राह्मणांनी विचारलं. त्यांनी सांगितलं, आमच्या मुलाला आळंदीतले जे लोक आहेत स्वीकार करीत नाहीत, स्नान करू देत नाहीत इंद्रायणीमध्ये, संन्याशीची मुलं आहेत म्हणून, आणि याच्यामध्ये सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शनाला सुद्धा येऊ देत नाहीत. मग आम्ही कसं काय करणार आम्ही? तर मग त्यांनी सांगितलं, तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र देऊ, पण त्यासाठी तुम्हाला एक प्रायश्चित्त करावं लागेल, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. म्हणजे काय नेमकं? म्हणजे तुम्हाला मृत्यूदंड, तुम्हाला जलसमाधी घ्यावा लागेल. म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रायश्चित्त करणे, म्हणजे तुम्हाला जलसमाधी म्हणा, मृत्यूचा जसं प्रायश्चित्त करते तसं तुम्ही दोघंही करू शकता. असं म्हणून त्यांच्या आई वडिलांनी मुलांना हे केलं. तरीही पण त्यांनी इतकं करूनही ते मुलं लहान असताना विठ्ठलपंताने आणि रुक्मिणी मातेने जलसमाधी घेतली आणि तरीही तिथल्या ब्राह्मणांनी त्यांचा छळ थांबवला नाही. 4 मुलांना एवढा त्रास दिला, ते गेल्याच्या नंतरही खूप त्रास सहन करावा लागला. म्हणजे आपल्या मुलांना त्रास न हो म्हणून त्यांनी एवढं मोठं डिसिजन घेतलं आणि तरीही त्यांना त्रास सुरूच होता. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, समजा निवृत्ती तर मोठे होते, तर निवृत्तीला कळत होतं समजा, तर ते 3 भावंडांना समजून सांगायचे की आई वडील गेले. त्याच्यानंतर ते समजवायचे, मुक्ताबाई रडायची. मग त्यांनी विचार केला का आपण आता हे गाव सोडून चालल्या जावं, आता इथं काही हेच नाही. पण त्यांना गुरु मिळाले होते. अरे वा. गुरु मिळाल्यामुळे त्यांना काही टेन्शनच नव्हतं. बरोबर. आणि गुरु करण्यासाठी काही वयाची मर्यादा नाही. त्यांना तर छोट्या वयातच गुरु मी भेटलेली, अशी वय नाही की वृद्ध झाल्यावरच गुरु करावे, नंतरच काही भक्ती करावी. त्यांनी तर सुरुवातीपासूनच भक्ती सुरू केली ना. त्यामुळं मग 4 भावंड निघाले आळंदीकडे. अच्छा. आळंदीकडे निघाल्यावर रस्त्यामध्ये एका मनुष्याचा म्हणजे देवासन झालेलं होतं, त्याची अंत्ययात्रा निघलेली होती. अच्छा. तर त्यावर सती पद्धती होती. तर त्याचे सती पद्धती म्हणजे
ज्या बाईचा नवरा वारला. वारला हा त्या बाईनी सती जायचं म्हणजे तिने जिवंत जाळायचं त्या याच्यावर चितेसोबत. चितेसोबत असं ती प्रथा होती त्यावेळेस. हा. तर ती बाई चालली होती. हम्म. तर त्या बाईला समजा तिने दर्शन घेतलं त्यावेळेस या भावाने आशीर्वाद बी देतात असं हम्म. की सौभाग्यवती भाऊ. अरे तर मग ते म्हणले कसं काय तर माझ्या नवऱ्याचं प्रेत आहे. मग मग ते म्हणले मग हा असं म्हणले. मग म्हणल्याच्या नंतर मग ते काय झालं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणले ते का खाली गेला आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धी शक्तीच्या याच्यावर हा. पाणी अभिमंत्रित करून सिंचन केलं त्यांच्यावर. हम्म. ते उठून बसले आणि त्यांच्याकडून हम्म. त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहून घेतला आणि अरे त्याचं नाव बापरे. ठेवलं हा. सच्चिदानंद बाबा आदरे लेखोप झाला. असं ते ही मुवी सुद्धा लिहिली ज्ञानेश्वरीमध्ये की त्यांना त्याच ठिकाणी बसून ती ज्ञानेश्वरीची त्याच्याकडून ती लिहून घेतली ज्ञानेश्वर महाराजांनी. अशा भरपूर स्टोरी आहे जे लोकांना माहितीच नाहीये. हा. काहीच माहिती नाही. आणि हे जे चमत्कार आहे हे आपल्याला कोणी सांगतच नाही. खरंच आहे. जे आतलं त्यांचं दडलेलं आहे ते आपण म्हणतो त्याला त्रास झाला पण का झाला कसा झाला ते सत्तेच्या मार्गावर चालत होते म्हणूनच झाला ना. आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही भरपूर असे संत आहेत ज्यांचं नाव येतं. तुकाराम महाराज आहेत, त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आहेत, नामदेव महाराज आहेत, असे भरपूर आहेत. अजून एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराज एकनाथ आहेत. महाराज सुद्धा आहेत. बरोबर. हा बरोबर. या सगळ्या संतांनी कसला शोध घेण्यासाठी एवढे प्रयत्न केले? त्यांनी फक्त मुक्तीचा शोध घेण्याचे एवढे प्रयत्न केले की मुक्ती भेटाव कुठंतरी. त्यांनी संसार करून मुक्ती शोधलेली आहे. तर ते खरं आहे संसार करूनच मुक्ती घेऊ शकतो. भगवद्गीतेत पण आहे तसं जसं सांगितलेलं आहे की हा. आपण आताच्या सिच्युएशनला प्रत्येक जण असा मनमुखी यांनी हे केलं त्यांनी ते केलं संतांनी जे सांगितलं ते बाजूलाच राहिलं आणि लोक आज फक्त देखीत वागताय. पण तसं जर श्रीमद भगवद्गीतेमध्ये जर बघितलं गीता अध्याय 16 श्लोक 23 मध्ये सांगितलेलं आहे का जो शास्त्रविधीला त्यागून म्हणजे जे पण आतापर्यंत जसे हे अभंग असतील ओव्या असतील जे आपले पुरातन काळातून जे काही शास्त्र आलेले त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे त्याला अनुसरून कोणी जीवन जगत नाही. फक्त मनमानी म्हणून आचरण जगतोय. म्हणून गीता अध्याय 16 श्लोक 23 मध्ये सांगितलेलं आहे का जो शास्त्रविधी त्याग कर मनमान आचरण करेल त्याला न सिद्धी प्राप्त होईल न परमगती न सुख म्हणजे या गोष्टी मिळणार नाही. म्हणून परत त्याच अध्यायात खाली 24 मध्ये सांगितलेलं आहे का जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या शास्त्रांचा आधार घेतला पाहिजे. आणि आता आपण या युगामध्ये शास्त्रांनाच विसरून आपण जीवन जगतोय. मुळातच तर आपल्याला मुक्ती कशी लाभेल? खरं तर आपल्याला मुक्तीसाठी जर आणि परमेश्वर प्राप्तीसाठी जर प्रयत्न करायचे असतील तर आपल्याला शास्त्रांचा आधार आपल्याला घ्यावाच लागेल. जसं की तुमचं तुकाराम गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, या सगळ्या शास्त्रांचा आपल्याला आधार घ्यावाच लागेल परमेश्वर प्राप्तीसाठी. सर आज कीर्तन होतात, अभंग गायली जातात, मग हे पुरेसं नाहीये का? आहे अभंग तर आहे पण जे मेन पॉइंट आहे अभंगातले ते काही आपण ते कीर्तनकार सांगत नाही. त्याचा जो अर्थ आहे आता हरिपाठ आहे बरोबर. हरिपाठात सांगितलेलं आहे नामाचं कीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. त्याच्यात सांगितलंय जन्मांतरीचे पाप आपले जळतील कशाना नामस्मरणाना. नामस्मरणाना. तेच नामस्मरण ज्ञानदेव महाराजाला मिळालेलं होतं. तेच नामस्मरण तुकाराम महाराजाला मिळालं होतं, एकनाथ महाराजाला मिळालं होतं. म्हणजे इनडायरेक्टली म्हणण्याचा तुमचा मुद्दा हाच आहे की मुक्ती जर पाहिजे असेल तर नामस्मरण एकच कारण त्याचं असं आहे की ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात की कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगी उद्धार. आता कलियुग सुरू आहे. कलियुग सुरू आहे आणि कलीचं साधन आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य असल्यामुळं त्याच्यातलं अर्ध तर झोपेतच गेलं. बरोबर आहे का नाही? आणि काय सांगितलं एक अभंग असं आहे की अल्प आयुष्य मानव देह शेत गणिले ते अर्धी रात्र खाय मध्ये बाल तो पिढा रोग क्षय मग भजनाशी काय उरले ते पाहेगा. कारण सांगितलं 100 वर्षाची गणना आहे का नाही? शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा की तुम्ही हे 100 वर्षाचं अर्ध झोपीत गेलंय, काही बालपणात गेलंय, पुन्हा त्याच्यात मध्यात बालपण पीडा रोग क्षय असं आणि मग भजनाला म्हणजे नामचिंतनाला किती वेळ उरला तुम्हाला? सर म्हणजे याचा इनडायरेक्टली अर्थ हा असा होतो कीर्तन असेल अभंग असेल हे एक प्रकारचं परमेश्वराकडे जाण्यासाठी देणारा रस्ता आहे. बरोबर ना? म्हणजे हे कीर्तन वगैरे ऐकून इनडायरेक्टली आपण फक्त रस्ता शोधून काढतोय आणि तो रस्ता म्हणजे नामस्मरण. बरोबर आहे. तर मग नामस्मरणासाठी आता पुढे काय करावं लागतं? हा नामस्मरणासाठी आपल्याला ते सद्गुरू घडावं लागेल. आपल्याला सद्गुरूकडे जावं लागेल आपल्याला की ते सद्गुरू आपल्याला माझा उद्धार कसा होईल म्हणजे गुरु करावं लागेल. हा आपल्याला गुरु करावं लागेल. तर गुरु कारण कलियुग उद्धार हरीच्या नामे पण कशा माहित बाई
सद्गुरू वाचून सापडेन सोये, धरावे ते पाय आधी आधी. दोनदा आधी आधी म्हणले ते, एकदा नाही. त्याच्याशिवाय सोयच नाही आपली मोक्षाच्या मार्गाची, बर का. त्याच्याशिवाय आपल्याला कोणी तारू शकत नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझा, पाहता नशी त्रिभुवने. गुरुशिवाय काहीच शक्य नाहीये. आणि त्याला तो सद्गुरूच लागतो, त्याच्याशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण सद्गुरू हा आपल्याला परमात्माच, आपणच देव होय गुरु असं म्हणलेले तुकाराम महाराज. कारण परमात्माच गुरुचं रूप घेऊन येत असतात आणि तेच आपल्याला अनुग्रह करीत असतात. त्याच्याशिवाय आपली मुक्ती संभव नाहीये. तुकाराम महाराजांना एक अभंग म्हटलेला आहे, हा. 515 नंबर अभंग नंबर. हा. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भव नंदीचा झाला तारा, या उतरा प्रसादे, तुका म्हणे मंगळ आता कोठे दाता यावनी. संतांच्या चरणाशी मिठी पडते तो काळ फारच धन्य होय. म्हणजे जेव्हा आपल्याला सद्गुरू मिळन तोच काळ आपला धन्य आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. ज्याच्या भेटीमुळे संशयाचा सर्व गाठी सुटून जातात, ज्यामुळे मन शांत आणि प्रसन्न होते संतांच्या कृपा प्रसादाने, आणि भवनदीप नाव नौका बनते आणि पैल तिरी किनाऱ्यावर उतरविते. तुकाराम महाराज म्हणतात, संतांच्याही पेक्षा अधिक मंगलकारक असा कोण बरे दाता आहे. संतांपेक्षा कोण मोठं आहे म्हणते तुकाराम महाराज, सद्गुरू. सद्गुरू शिवाय काहीच नाही. तुकाराम महाराजाचा अभंग आहे 112 अभंग क्रमांक. काय काशी करीशी गंगा, भीतरी चंगा नाही, आदनी कुचर बाहेर तैसा, नये रसा पकाशी, काय टिळे करीती माळा, भाव खळा नाही त्या. तुका म्हणे प्रेमे विना अवघाशी, न बोले भुके. ज्याच्या अंतकरणात शुद्ध नाही, ज्याचे अंतकरण शुद्ध नाहीये, बरोबर, तर काशी क्षेत्र आणि गंगाजल केलं तर त्याचा काय उपयोग. तुकाराम महाराज म्हणतात, एखादा कुच्चरदाना आहे, तो पाकात जरी टाकला तरी तो शिजत नाही. बरोबर आहे. त्याच्या मनामध्ये भक्तिभाव नाही, त्याच्या कपाळी गंध टिळा, गळ्यात तुळशीच्या माळा घातली तरी त्याचा काही उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या ज्यांच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही त्याचे बोलणे कुत्र्याच्या भुकण्यासारखे व्यर्थ आहे. बापरे. विचार करा, आता एवढं जर तुकाराम महाराजांना सांगितलेलं आहे तर हा अभंग आतापर्यंत तुम्हाला कीर्तनकार महाराजांना सांगितला का तुम्हाला? ऐकलं का तुम्ही आतापर्यंत? मी तर ऐकलं नाहीये, पण मला हे सगळं ऐकून चकित असं वाटतंय की आजपर्यंत आपण समजू का नाही शकलो या सगळ्या गोष्टींना. नाही, हे गुपित ठेवलं. गुपित का ठेवलं की जेणेकरून आपल्याला जर पूर्ण परमेश्वराचा जर मार्ग त्यांनी सांगितला असता तर त्याच्यासाठी विधी लागत नाहीये. पूर्ण परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी विधी लागत नाही. एकदम सहजरित्या आपण नामस्मरणाने जाऊ शकतो. बरोबर मग आहे. यांचे दुकान चालणार नाही. अरे बापरे. हा तर खरा त्यातला पॉइंट आहे. जसं की आता परत एक अभंग आहे, तो पण सार्थ तुकाराम गाथेमध्ये दिलेला अभंग क्रमांक 139. त्यातही तुम्हाला सांगून दाखवतो. 139. केला मातीचा पशुपती, बघा. तरी मातीशी काय म्हणती. शिवपूजा शिवाशी पावे, माती माती माझी समावे. तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेती भगवंत. आम्ही किंकर संताचे दास, संत पदवी नको आम्हास. केला पाषाणाचा विष्णू, परी पाषाण नव्हे विष्णू. विष्णू पूजा विष्णूशी अर्पे, पाषाण राहे पाषाण रूप. केली कशाची जगदंबा, काशाची जगदंबा, परी काशे नव्हे आंबा. पूजा आंबेच्या आंबीला घेणे, काशे राहे काशेपणे. ब्रह्मानंद पूर्णा माझी, तुका म्हणे केली काजी. ज्याच्या पूजा ज्याचेनी घेणे, आम्ही पाषाण रूपी राहणे. मातीचे शिवलिंग, तुकाराम महाराज म्हणतात की मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली, ती शंकराला पावते का. त्यामध्ये मातीचे काय महत्व. कारण शिवलिंगाचे विसर्जन केल्यानंतर मातीच पुन्हा मातीत मिसळणार. बरोबर आहे. काय सिद्ध झालं? काय त्यात ही पूजा झाली ना माझ्या मते. नाही, कशी होईल कशी पूजा? होईल? मातीच्या तुम्ही- दगडाची आहे की नाही, त्याची जर पूजा त्याच्यातून जर भगवंत जर मिळाला असता, बरोबर आहे, तर मग ते लोकांनी त्या याच्यासारखं झाले ना, ते मातीची दगडाची पूजा करून त्याचं मन सगळं चित्त ते दगडासारखं झालंय. असं नाही. ज्ञानेश्वर मध्ये बोललेली ज्ञानेश्वर महाराज की तैसा हृदय मध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, का भ्रांताची कामो विषयावरी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तुम्ही जे विषयाच्या मागे पळताय या संसारात, म्हणजे अनेक विषय, बरोबर, सगळ्या विषयाचे तुम्ही मागे भ्रांत झाली तुम्हाला, बरोबर आहे का नाही. मग तसाच हृदयामध्ये जो राम सांगितलेला आहे,
हृदयात, त्याची प्राप्ती करून देणार तुम्ही सद्गुरू धुंडा. तुम्हाला ते सांगाल त्याचा विधी कसा आहे, काय आहे, कशाने प्राप्ती होईल. जर आता त्या टाइमला त्यांना सद्गुरू भेटलेत, हो मग या कलियुगामध्ये एक सद्गुरू शोधणं फार अवघड आहे. मग आता म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणू शकतो की एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एक पिण्याचं पाण्याचं थेंब शोधण्यासारखं झालंय. मग सद्गुरू शोधायचा कसं सर आम्ही? त्याच्यासाठी एकदम सोपा पर्याय, सोपा पर्याय. अतिशय सोपा पर्याय. म्हणजे तो कसा की आता जर यदा कदाचित आपल्याला संतांच्या माध्यमातून ज्या काही गाथा सांगितल्या त्यांनी एक निष्कर्ष दाखवलाय की तुम्हाला जर पूर्ण संत मिळाला तर तुम्ही त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकता. मग आपण काय करायचं की आपल्याला पूर्ण संत शोधण्यासाठी आपण पवित्र धर्मग्रंथ आपली जी श्रीमद भगवद्गीता आहे, आपण जर त्याचा आधार जर घेतला तर नक्कीच आपल्याला पूर्ण संत मिळणार आहे. आता ताई तुम्हाला प्रश्न पडेल की पूर्ण संत, मग ह्या पृथ्वीवरती संत भरपूर आहे, मग ते पूर्ण नाहीये का? मी या पॉइंटवर येणारच होते. मी आता एवढे कीर्तनकारांना बघितलंय, हा. त्यांचे पाय पण पडलेत, त्यांनी मंदिरामध्ये वगैरे टाळ वाजवले, मृगंध वाजवलेले आहेत. आता या सगळ्यांमध्ये मला खरंच नाही माहिती की ते संत पूर्ण सद्गुरू आहेत की नाही. तर तुम्हीच मला या प्रश्नाचं उत्तर द्या. हे बघा, पूर्ण संत जर म्हटलं ती संताचे लक्षण कसे असतात की तो आपल्याला पूर्ण परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारा असावा. पण तुमचा प्रश्न काय आहे की तो संत कसा ओळखावा, तर त्याच्यासाठी गीतेमध्येच सांगितलेलं आहे. गीता अध्याय 15 श्लोक 1 ते 4 मध्ये त्याचं वर्णन दिलेलं आहे की जसं आपला हा संपूर्ण संसार, आपण जो संसार म्हणतोय, पण जसं ही सृष्टी कधी आणि कशा पद्धतीने रचल्या गेलेली आहे, ते एक पिंपळाचं वृक्ष समजा. अच्छा. आणि ते पिंपळाचं वृक्ष, मग आपण हा 5 रूपी संसार आहे. मग त्याच्यानंतर त्या 3 फांद्या येतात. मग हा कोण, ह्या 3 फांद्या कोण आहे? जसं की आपण थोडक्यात समजू की एक ब्रह्मा विष्णू महेश आहे, त्याच्यानंतर त्यांच्यावरती तो एक परत एक काळ आहे. मग तो क्षर पुरुष कोणता? मग त्याच्यानंतर परत एक अक्षर पुरुष आहे, मग आणि एक उत्तम पुरुष आहे. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला गीताच्या 15व्या अध्यायामध्ये 1 ते 3 मध्ये या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करणारी व्यक्ती तुम्ही आज टीव्ही बघत असाल, विविध प्रकारचे चॅनल बघत असाल. जसं की मी बघता बघता बघितलं की साधना चॅनल वरती पण एक 7:30 ला एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये ते दाखवलं. त्यावेळेस मी लगेच ते चेक केलं. हो, तर तिथं मला समजलं की तो पूर्ण संत आपल्याला कसा मिळू शकतो. मग त्यावेळेस मला समजलं का तो पूर्ण संत कसा असू शकतो. मग त्याचं विश्लेषण गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये दिलेलं आहे की तो पूर्ण संत असू शकतो की ज्या ह्या संपूर्ण सृष्टीची सविस्तर विश्लेषण सांगेल. तुकाराम महाराजाच्या गाथ्यात पण आहे, हा. अभंग 3288. हम्म. ओम तत्सत सूत्राचे सार, हा. कृपेचा सागर पांडुरंग, हरि ओम तुदात अनुदात, प्रचुरहित पांडुरंग, सर्वस्व व्यापिले सर्वाही निराळे, वेदाचे ते मूळ तुका म्हणे. हा. तुकाराम महाराजांनी त्याचा अर्थ सांगितलाय. प्रथम हरी हे नाम म्हणजे वेदाचे बीज आहे, हा. आणि ओम तत्सत हा नामामध्ये संपूर्ण वेदांचा तात्पर्यभूत सार आहे. यही सार म्हणजे माझा कृपेचा पांडुरंग आहे. ओम इत्यादी अक्षरे उदात मध्ये किंवा उदात स्वराने म्हटल्यामुळे जे हित होणारे आहे तेच हित पांडुरंगाचा उच्चार केल्यानं होणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग सर्वत्र व्यापलेला असून सर्वापासून निराळा आहे आणि तोच वेदांचे मूळ आहे. बघा, आता हा. ताईंनी जो अभंग सांगितला, आपण त्यालाच कुठेतरी परत एक कम्पेअर करू का, म्हणजे याची जुळणी कुठं होते. तसं जर यांनी जो अभंग सांगितला आणि याची जर जुळणी करायची असेल तर आपण परत श्रीमद भगवद्गीतेवर जाऊ शकतो. म्हणजे काय होतं, एक ठिकाणी असेल तर आपला विश्वास बसणार नाही, बरोबर. आणि अजून आपण जर 2 ठिकाणचं घेतलं तर मग नाही. मग सगळ्यांनी निरशत तिथंच दाखवलेलं आहे. जसं आपण गीतामध्ये जर बघितलं तर गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये दिलेलं आहे का ओम तत्सत ऐसे ये सचितक ब्रह्म का नाम काय गाय. म्हणजे ही संपूर्ण सृष्टी रचलेली आहे, आणि तुम्हाला जर मुक्ती पाहिजे असेल आणि परमेश्वर पाहिजे असेल तर तुम्हाला या 3 मंत्रांचा आधार घ्यावा लागणार आहे, असं श्रीमद भगवद्गीतेत गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये स्पष्ट दिलेले तुम्ही बघू शकता. म्हणजे तोच श्लोक का ओम तत्सत इति निर्देशः तोच आला ना. अच्छा. सच्चिदानंद घन ब्रह्मा. त्याच्याच बद्दल आपल्या ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे. हो, तुकाराम महाराजांनी पण दिलेलं सांगितलेलं आहे. हो, तितकंच नाही तर त्यांनी या 3 ओम तत्सतच्या याच्यावर एक असा अभंग आहे हा. की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, येरती मायके दुःखाची जनती, नाही आधी अंत्य अवसान, अविनाश करी आपुले ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एका मरणीची सरे म्हणजे पुन्हा मरण, जन्म मरणाला पुन्हा जन्म येतच नाही. एकदा इथून गेलं की पुन्हा मरणीची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणजे याच्यात असा मतीचा अर्थ आहे की गीतेचा जो 15वा अध्याय आहे की त्याचं जे वर्णन आता यांनी सांगितलेलं की
वर मूळ आणि खाली फांद्या असणारा जो वृक्ष आहे त्याच्यामध्ये जे 3 पुरुष सांगितलेले, तर त्याच्यात आपुला तो एक देव करून घ्या. तो एक म्हणजे कोणता? पांडुरंग नाही, गीतेमध्ये पांडुरंगात पण तो कसला? इथं गीतेमध्ये असं वर्णन सांगितलं की 3 पुरुष सांगितलेले, बरोबर आहे का नाही? बरोबर. मग ते 3 पुरुष जे आहेत, तर ओम तत्सतचे वर्णन सांगणारे हे 3 पुरुषाचं ज्ञान आहे. अच्छा. तर ओम आणि तत् सत याचं वर्णन सांगण्याचे अक्षर पुरुष आहे बरं का. ते क्षर पुरुष म्हणजे ब्रह्म आहे, अक्षर पुरुष हे परब्रह्म आहे आणि उत्तम पुरुष हे पूर्ण ब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्म आहे. बरोबर आहे का? हा, हे असं पूर्ण ब्रह्मापर्यंत आपल्याला साधना लागणार आहे. कारण तो एक म्हणल्यानंतर जो शेवटचा आहे तो एक, तर त्याची साधना देणारे जे ते तत्वदर्शी संत महात्मा असतात. कारण नाथ महाराज सुद्धा हरिपाठात प्रमाण द्याले, तत्सत इति पहिली वस्तुरी गीते माझी हरी बोलिली. अर्जुनाला जे तत्सतचं ज्ञान सांगितलं, तर ते तत् आणि सत हे मंत्र आहेत, पण ते देणारा तत्वदर्शी संत महात्मा तो आपल्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला त्या संताची भेट घ्यावं लागेल, त्याची शोध घ्यावा लागेल आपल्याला, की माझा उद्धार होण्यासाठी मला ते कुठे ना कुठेतरी शोधल्याशिवाय. तर त्याच्यामुळे काय सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 4 वेद जाण, 40 शास्त्री कारण, 18 पुराण हर्षी गाती. तुला 4 वेदामध्ये पाहावं लागेल, 18 पुराणात शोधावं लागेल, आहे की नाही? जसं हा. आता यांनी सांगितलंय तसंच भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे. गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये वर्णन आहे, तुम्ही चेक करून बघा, की त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही त्या पूर्ण परमेश्वराला शोधा, जेणेकरून तिथं गेल्यानंतर आपण परत या संसारामध्ये येणार नाही. आणि मी सुद्धा स्वतः त्यांना शरण गेलेलो आहे. मग भगवान श्रीकृष्ण त्यांना शरण गेलेले आहे, मग तो कोण आहे? तो आपल्याला शोधायचा आहे. आणि तो शोधण्यासाठी म्हणून गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये सांगितलेलं आहे का ज्या वेळेस आपल्याला तत्वदर्शी संत मिळतील, मग ते आपल्याला त्या परम तत्वाचा ज्ञान सांगतील. तर तुम्ही जे परत यायचं नाही म्हणताय, हा. याचा अर्थ तो मोक्ष मार्ग का? हो, तो मोक्ष आणि मार्ग. मोक्ष आणि ते मार्ग पूर्ण- म्हणजे हे जे 84 लाख योनीचा फेरा आहे त्यामध्ये परत न येणारा मार्गच, हो, आणि इथून जो बाहेर सुटून बाहेर जाणार आहे तोच मोक्ष मार्ग. तोच मोक्ष तर मग मार्ग. त्याच्यावरच या अभंग सांगते, तुका म्हणे एका मरणीची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे पुन्हा जन्म मरणच नाही. कारण इथं काय सांगितलेलं आहे माहीत, की प्रत्येक याचं स्टेप सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे मोक्ष सांगितला की चिरंजीव कल्प, हरिपाठात सांगितलं की चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. म्हणजे तुम्ही जर विष्णू भक्त असाल तर तुम्हाला वैकुंठापर्यंतची मुक्ती मिळेल. हो. पण ते कुठपर्यंत तुम्ही तिथे राहणार? जसं इंद्राच्या पदापर्यंतची मुक्तीची एक ओळ लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी, हा. की पुण्याची पावटी सरे सवेज इंद्र पदाची उठी उतरे येऊ लागती मागरे मृत्यू लोका. इंद्राधिक यांनी जे यज्ञाधिक पुण्यकर्म करून तुम्ही इंद्रपद प्राप्त केलं, तर त्याची पुण्य संपल्याच्या नंतर तुम्हाला वापस यावं लागतं. जसं की आता यांनी सांगितलं की वैकुंठाला गेल्यानंतर आपल्याला परत यावं लागतं. बरोबर. तसंच आपण परत यांच्याच मुद्द्याला धरून आपण गीतेचा आधार घेऊ, की जर आपण ह्या त्रिगुण मायामध्ये जर अडकलो, तर त्रिगुण माया ही तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर ह्या त्रिगुण मायामध्ये जर अडकलो तर त्याचं स्पष्ट वर्णन गीता अध्याय 9 श्लोक 21 मध्ये दिलेलं आहे, की जसं आपल्याकडे जे काही पैसे आहे आणि तेवढ्याच पैशाचं जेवण आपल्याला हॉटेलमधून मिळणार आहे, एकदा आपले पैसे संपले की आपल्याला तिथून काही मिळणार नाही. तसंच आपले हे पुण्यकर्माचा भाग आहे, की आपलं जे पुण्य जेवढं आहे त्या पुण्याचा जर तुम्हाला पूर्ण परमेश्वराची माहिती नसेल तर फार फार तुम्ही त्या स्वर्गलोकापर्यंत किंवा त्या वैकुंठापर्यंत जाऊ शकतो आज. पण तिथून आपण ते पुण्य संपल्यानंतर 2-4 दिवसाचं जे काही आपलं पुण्य असेल तिथून आपण परत मृत्यू लोक मध्ये येणार आहे. तुम्ही ते चेक करू शका. गीता अध्याय 9 श्लोक 21 मध्ये तुम्ही चेक करून बघा, की आजपर्यंत लोकांना फक्त स्वर्गातच गेल्यानंतर मुक्ती मिळते हा आपला सगळ्यांचा भ्रम झालाय. पण गीता अध्यायामध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही जर भक्ती जर केलीच नाही तर त्याचं प्रमाण, भक्ती बिलकुल जर तुम्ही केलीच नाही तर त्याचं प्रमाण गीता अध्याय 14 श्लोक 18 मध्ये दिलेलं आहे. आणि तुम्ही जर त्रिगुण मायापुरतं सीमित राहिले, जे आज तुम्ही स्वर्ग स्वर्ग म्हणताय त्याच्यापर्यंतच जर सीमित राहिले, तुम्हाला जर मुक्तीचा मार्ग जर मिळालाच नाही तर तुम्ही 9 ते 21 मध्ये जाऊ शकता, म्हणजे गीता अध्याय 9 श्लोक 21 पर्यंत. पण जर तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, तुम्हाला परमेश्वर प्राप्ती पाहिजे असेल, जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे तिथे जायचं असेल तर तुम्हाला गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये जावं लागेल. ते सनातन स्थान तिथं म्हटलेलं आहे. त्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मुक्ती लाभेल. आणि हे आपल्याला सगळ्या संतांनी वर्णन केलेलं आहे. पण आज आपल्याकडे ते ग्रंथ उघडून पाहायला बिलकुल वेळ नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात सांगितलंय, मंथुनी नवनीता तैशी घ्या अनंता वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. म्हणजे जे शास्त्र जे आहे त्याचं मंथन करायचं सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि त्याचं मंथन करून जे लोण्याचा गोळा वरती येईल तो परमात्माचा सार आहे.
आणि ज्ञानेश्वर महाराजांनी परत एक सांगितलं, एक नाम हरी दैत्य नाम दुरी अद्वैत कुसरी विराळा जाणे. त्या हरीला एकच कोणी विराळा जाणू शकतो, तो आहे तत्वदर्शी संत. एक हरी आत्मा जीव शिव समा वायाच्या दुर्गमा न घाली मन. त्यांनी सांगितलं एकच हरी आहे आणि त्या हरीला सोडून तुम्ही जे मन आहे हे वायाला घालू नका. वायाची दुर्गमा न घाली मन. हे ज्ञानेश्वर महाराजांना पॉइंट सांगितलेले आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांना एवढं स्पष्टीकरण दिलंय, तुकाराम महाराजांनी एवढं स्पष्टीकरण दिलंय. आणि जनाबाईचा पण एक अभंग आहे की धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. जनाबाई म्हटली त्या विठ्ठलाला मी आत पूजिते, म्हणजे त्याच्या मंत्राचा मी जाप करते. विठ्ठल कुठं बसिले? आपल्या हृदयात. तिनं सांगितलंय सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल काकुळती गा आला. तिनं एवढे पॉइंट सांगितले जनाबाईंना की मी त्याची पूजा हृदयात करीत आहे. नामदेव महाराजाचा परत एक अभंग आहे, पाषाण देव बोलिला ना कधी. पाषाण देव डायरेक्ट मूर्ती करणारे कट्टर सगुण नामदेव महाराज म्हणतात. मूर्ती पूजा करणारे मूर्तीलाच पूजायला पंढरपूरला जातात. नामदेव महाराज काय पुरावा द्यायलेत नामदेव तुम्हाला महाराज बघ. स्वतः पुरावा हा. द्यायलेत ना. हा. पाषाणाचा देव बोलिला ना कधी हरी भवे व्याधी केवी घडे. दगडाची मूर्ती मानिली विश्वर परी तो सांचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पुरवित तरी का भंगला अपघाती. ते म्हणते दगडाचा देव जर तुमची इच्छा पुरते तो भंगतो का? देव तर भंगायला नाही पाहिजे ना. बरोबर. आता तुम्ही दगडाला जर चीर जरी पडली मूर्तीला तर तुम्ही त्याचं विसर्जन करताय. बरोबर आहे. देवाचं विसर्जन कधी करणार का? करू शकणार का? तर नामदेव महाराज त्याच्यात आपल्याला शिवी पण देतात. प्रस्ताराचा देव बोलत भक्ता ते सांगते एकांती मूर्ख दोघ. ते म्हणते मूर्ख आहे म्हणते, आपण जे ऐकून गेलो जे सांगतोय ना त्याचं जर ऐकायला तर आपण मूर्ख आहे. दोघं ऐकते मूर्ख. आणि एकांती महात्मे जे वर्णिता आणि म्हणविता तेने भक्त परंतु ते नर पामर जाणावे. त्याचे ना ऐकावे बोल कानी. ते म्हणते त्याचे बोल सुद्धा कानी घेऊ नका. एवढं नाम धोंडा घडोनीय देव त्याचा केला आदरे पूजिला वर्षे बहु. तरी तो उतराई होय केव्हा काही बरवे हृदय विचार आहे. धोंडा पाण्याविना नाही देव कोठे. तर तुम्ही जेव्हा तीर्थाला जाता तिथं तुम्हाला धोंडा पाणीच भेटतं ना. गंगेचं पाणी आणि धोंडा म्हणजे देव धोंडातच बघता ना. म्हणून ते तीर्थे धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. म्हणजे देव जो आहे ना सगळ्याच्या हृदयामध्ये असलेला, तर ते सगळ्याच्या हृदयातच आहे. तो रोकडा सज्जन म्हणजे सगळ्याच्या हृदयामध्ये असलेला तो परमात्मा हृदयातच आहे. मग कशाला तीर्थात गेलं तर तुम्हाला दगडाचा देव धोंडा आणि पाणीचे याच्याशिवाय काय असं सांगितलेलं आहे. आणि होता मोठे तीर्थक्षेत्र द्वादशीच्या गावी झाला उपदेश. देवाविना ओस स्थळ नाही तो देव नामाया हृदय दाविला. नामायाच्या हृदय नामायानं आपल्याला हृदय देव दाविला. आणि द्वादशीच्या गावी झाला उपदेश. आणि एक ज्ञानेश्वर महाराजाचं पण अभंग आहे, निर्जीव दगडाशी काय करीसी सेवा तो तुझ निर्देवा देईल काय. पुण्या गवने भुली पडला गवारा तीर्थाच्या माहेरा ना ओळखीशी. तीर्थाच्या माहेरा ना ओळखीशी. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जन. आणि ज्ञानेश्वर महाराजांना तर हिचं स्पष्टीकरण इतकं छान दिलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक देवाची प्रतिमा तयार करून आणता, त्या देवापुढे तुम्ही फुलं वाहता, त्या देवाला नैवेद्य ठेवता, त्या प्रतिमेपुढे तुम्ही देवाला पाहण्याचा प्रयत्न करता. बरोबर. पण खरं ते प्रतिमेमध्ये देव आहे का? परमात्मा आहे का? तर नाही. परमात्मा नाही. परमात्मा तर आपल्या हृदयात स्थित आहे. आणि परमात्माची जर आपल्याला हृदयात पूजा करायची असेल तर तुम्हाला तो नाम मंत्रच घ्यावा लागल. आणि ज्ञानेश्वर महाराजांना हे बी स्पष्टीकरण दिलंय, तीर्थाला धुंडून जर तुम्हाला देव भेटत असेल नाही, अरे वेड्यांनो, तीर्थाला घुमून देवाची प्राप्ती होणार नाही. तुम्हाला देव तुमच्या हृदयातच शोधावं लागन आणि त्याच्यासाठी तुम्हाला गुरु प्राप्त करून घ्यावा लागन, तरच तुम्हाला त्या देवाची ओळख होईल आणि नंतर तुमची मोक्षाची दार उघडे होतील. असे ज्ञानेश्वर महाराजांना स्पष्टीकरण मत असं आहे की जर तुम्ही तीर्थयात्रेला तुमचा उद्देश असा असला पाहिजे तिथं मला कोणीतरी संत भेटतील, हा मला त्या नामाची प्राप्ती होईल, मला ते ज्ञान सांगते भगवंत कसा आहे, त्याचं साधन कसं करायचं, त्याचं नाम काय, याच्यासाठी तीर्थाटनाला जायचं आहे. म्हणून वारी व्हायची. हा, म्हणून वारीला जायचं आपल्याला.
ही जे संतांचा उद्देश ते असतो की अच्छा. त्या ठिकाणी अनेक संत साधू येत असतात आणि त्या ठिकाणी जे पामर विषयी लोक जे गेलेले असतात, ज्यांचा परमार्थाची सुरुवातच असते, त्या ठिकाणी तशा संतांचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याला ती प्राप्ती होत असते, ते त्याला ते नाम सांगत असतात. त्यामुळे ते तीर्थाटन सांगितलेलं आहे. म्हणजे दगडाचा विरोध नाही किंवा मूर्तीचा विरोध असं नाही सांगायचं त्यांना हेच भाव सांगायचा की त्या ठिकाणी आलेले जे संत मांदियाळे त्या ठिकाणी आपल्याला त्या संतांकडून आपल्याला ज्ञान मिळणारे, ते नाम मिळणारे, त्या उद्देशाने आपल्याला तीर्थाला न्यायला जायचंय. अच्छा, हा, म्हणून असं वारी आहे. करायची म्हणून आणि वारी तीच करायची. परंपरा सुरू ती झाली परंपरा आणि सुरू झाली. त्यानंतर कदाचित याच सगळ्या महाराजांची हा. पादुका घेऊन हा, तिथे तिथे जायचे. हा. कारण- गेलं जात. कारण कसं आहे माहिती, संततेचे देव संततेचे देव निमित्त त्या प्रतिमा, संत हे देवच असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या संतातला देव आणि संतच देव, जसं नामच देव आणि ज्ञानही देव. हा, नामही देव आहे आणि ज्ञानही देव आहे. मोक्षाचं ज्ञान मिळतं तेव्हा देव भेटतो आणि मोक्षाला जायचं नाम हे संताकडून मिळतो, म्हणून नाम ही देव आहे. तिकडं नाही वर. अच्छा. हा, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला गेल्याच्या नाम मिळतं आणि ज्ञान मिळतं. त्याच्यामुळे आपल्याला तीर्थाटनाला आणि त्याला वारीला जायचं. असं आहे का? असं सर, मला अजून एक तुम्हाला इथे प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही काहीतरी बोलत होता. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे का परमेश्वराचं ज्ञान हे निशुल्क आपण इतरांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. अच्छा. पण तुम्ही जर आज मुळातच जर सत्य परिस्थिती जर बघितली तर आज पाकिट वगैरे देतो, बरोबर आहे. तर पुरातन संत तुकाराम महाराजांनी सुद्धा त्यांचा एक अभंग आहे, तर ताई तुम्हाला त्या म्हणून दाखवतील का त्याच्यातून तुम्ही काय निष्कर्ष काढू शकता, आपण त्याच्यावरती परत discussion करू. पहिले तुम्ही अभंग समजून घ्या आणि आत्ताची परिस्थिती त्याला जोडा तुम्ही, की खरंच आत्ताची सिच्युएशन तशी आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला परत आपण बोलूया. त्याला बिदागी म्हणलेले, जे समजा कीर्तन केल्याच्या नंतर जे पाकिट दिलं जातं त्याला बिदागी. ते का घेता हा. किंवा आपण परमेश्वरापासून वंचित काय आणि त्यांनी आपल्याला अडकवून का ठेवलं, त्याचं पण तुम्हाला मी प्रमाण सहित उत्तर देतो. आपण ते पहिले अभंग जाणून घेऊया. गाथ्यामधला अभंग आहे 1130. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे. बुका लावू नये बाळा, माळ घालू नये गळा. त्रट्टा वृक्षाबाशी दाना, तृण मागो नये जाना. तुका म्हणे द्रव्ये घेती देती नरका जाती. म्हणजे बघा, तुकाराम महाराजांनी काय सांगितलं का तुम्ही हे जे माळ घालता, हे जे टिळा लावता, दुसऱ्यांच्या घरी जाऊन जेवण करता, तिथून तुम्ही पैसे घेता, आत्ताची परिस्थिती काय तुम्ही सांगा ताई. सर, तुम्ही जे म्हणताय, मला इनडायरेक्टली मला तुम्हाला हे म्हणायचं, आता मी जे काही लोक मेल्यानंतर हरिपाठ वगैरे केला जातो, मोठे मोठे कीर्तन करायला बोलतात, जो सप्ताह केला जातो, तर इनडायरेक्ट तुम्हाला हे म्हणायचंय का की तो सप्ताह नाही केला पाहिजे आणि जो करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजे? नाही घेतल्या पाहिजे. हे कोणी सांगितलं? हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि आज जे हा दोहा नाही वाचलाय का, याला काय म्हणतात, अभंग नाही वाचला? अभंग. सप्ताह हा वेगळी गोष्ट आहे, पण मृत्यू झाल्याच्या नंतर जे दहाव्याच्या याच्या निमित्ताने जे केले जातं, तर ते उपदेश करण्यासाठी. पण जो जिवंत होता का त्याच्या अगोदर त्यांना हे जे कीर्तन करायला येत आता, त्यांनी अगोदर त्याला हे सांगायला पाहिजे की आपण त्या संताचा शोध घेऊ. कीर्तन म्हणजे काय, मुळात हे आपण जाणून घेतलं पाहिजे की परमेश्वराचं ज्ञान आपल्याला जेवढं भेटले आपण ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं. पण तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर सध्याची परिस्थिती काय आहे की त्या कीर्तनामध्ये परमेश्वराबद्दल किती माहिती सांगितली जाते. माहितीचं तर नाही सांगू शकत, पण एवढं नक्की की कीर्तनामध्ये फार हसी मजाक मजा आहे, फार ऐकलंय मी. आपण त्या अभंगाला धरून आपण एक आपला 18 पुराणांमधला एक श्रीमद भागवत पुराण म्हणून आहे, ज्याचा कोड नंबर 1776 आहे. त्याच्या पान नंबर 39 वरती दिलेले आहे का या संसारामध्ये ऋषी मुनींनी उद्गाराचे अनेक मार्ग प्रकट केले. अच्छा. म्हणजे काय की एक पोट भरण्याचं किंवा इतरांना कर्मकांडामध्ये अडकण्याचे अनेक मार्ग प्रकट केले. ताई तुम्ही समजून घ्या, मुद्दा काय आपण परत घेऊया. बरोबर. की या संसारामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक तो समजून घ्या की या संसारामध्ये ऋषी मुनींनी उद्गाराचे अनेक मार्ग प्रकट केले, परंतु आणि ते सर्व कष्टदायी म्हणजे आपण ते कावडी घेऊन जातो, विविध प्रकारचे. आता जसं यांनी सांगितलं का ते मूर्ती पूजामध्ये आपल्याला आपण बरेच काही कर्मकांड करतो जे शास्त्रामध्ये कुठे दिलेलेच नाही. हे या ऋषी मुनींनी, जसं की आपण परत एक श्रीमद देवी भागवत पुराण मध्ये पण एक 425 वरती प्रमाणे
तुम्ही चेक करू शकता की तिथं काय दिलेलं आहे. अजून पुढचा विषय काय की यांनी सगळं कष्टाचं आपल्याला दाखवून दिलेलं आहे की तुम्ही हे कर्मकांड करा ते करा. पण फार फार तर ह्या कर्मकांडाने तुम्हाला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. काय होऊ शकतं? स्वर्गप्राप्ती होऊ शकते. पण तुम्ही चेक करा गीता अध्याय 9 श्लोक 21 मध्ये का स्वर्गप्राप्ती झाल्यानंतरही तुम्ही 84 लाख योनीला येणार आहे. पण तिथं पुढे काय म्हटलेलं आहे अजून की परंतु भगवंत प्राप्तीचा मार्ग हा गुप्तच ठेवलेला आहे आणि त्याचा उपदेश करणारा पुरुष मोठ्या भाग्यानेच मिळतो आणि त्याचं प्रमाण श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये दिलेलं आहे. ही लिंक लावा ताई तुम्ही. म्हणजे तत्वदर्शी संत शोधा, Yes. त्याच्याकडून नाम उपदेश घ्या, पूर्ण तो नाम. मंत्र जाप करा Yes. आणि मुक्ती मिळवा. हा, मुक्ती मिळवा. तो मार्ग- अतिशय साधा सोपा आणि सरळ मार्ग. आणि तो मार्ग कोणी स्वीकारला आहे माई? हा. ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला 18 अभंगाची सनद नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. हम्म. फक्त त्याच्यात 18 अभंग आहेत असे निवड घेतलेले आणि त्याच्यात शेवटचा 18वा अभंग आहे की हेची गुह्य ज्ञान नामदेवाला दिले कबीराने कथले 4 युगी तीच गुज गोष्टी सांगितली जे तुझं विश्वासाचे बीज विटेवरी बर का या पर ते ज्ञान सांगती पाखंड जळूबाई तोंड काळे त्याचे कसे कबीराने कथिले 4 युगी कबीराने नामदेवाला जे मार्ग दिलाय ते ज्ञान दिले ते नाम दिले त्याच्यापेक्षा जर कोणीतरी वेगळं काही सांगत असेल ते पाखंडे म्हणले त्याचं काळ तोंड जळू म्हणले मुक्ताबाई. पण हे ज्ञान उघड करू नका म्हणले पुढे कारण त्याच्यात असं दिलं हे जर ज्ञान कोणी उघड करील हा. त्याला मात्र गमनाचं पाप लागणं असा त्यांनी शिक्का मारून ठेवला. कारण इतकं गुप्त आहे ते इथे गुह्यतम शास्त्र याच्यामुळे म्हणलेलं आहे. गीतेला सुद्धा गुह्यतम गुप्त मानलेलं आहे कारण